नमस्कार मित्रांनो, मी किशोर चौधरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. आज 26 एप्रिल 2026 प्लॉट नंबर 1मध्ये आपण परत आलेलो आहे. काय आपली गंगाफळ, पंपकिन्स, काशीफळ किंवा डांगर भोपळा या पिकाची ग्रोथ, फळ काय आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहेत. त्याच्यानंतर हे व्यक्तिमत्व, माझा मुलगा हा जर्मनीमध्ये असतो आणि हा तिथं MS करतोय, तरी तो त्याची ओळख करून देईल आपल्या यूट्यूबच्या व्ह्युअर्स लोकांना. हॅलो मित्रांनो, मी ओम चौधरी, सन ऑफ किशोर चौधरी. मी जर्मनीमध्ये 1.5 वर्षापासून आहे. 2024 मध्येच गेलो होतो मी. त्याच्यानंतर माझा जो कोर्स आहे तो सस्टेनेबल सिस्टीम इंजिनिअरिंगमध्ये आहे. त्याच्यामध्ये सोलर एनर्जी किंवा सोलर मॅन्युफॅक्चरिंग मॉड्यूल, बॅटरीज झालं किंवा लाईफ सायकल झाली मटेरियलची, याच्या बाबतीत आहे. माझ्या मुलाची ओळख आपण करायला लावली, करून दिली. तरी मेन मुद्द्यावर येऊ, टॉपिकवर येऊ. आपली ग्रोथ किंवा आपले फळं महिन्यात आपण रेग्युलर करतोय. मी कॅमेरामॅनला सांगेल का फळं दाखवा. खूप चांगल्या रीती त्याने डेव्हलप होत चाललं आहे. सुंदर फळं लागायला लागलेले. साधारणतः आपण ही 13 मार्चची लागवड केलेली आहे. आज 26 तारीख, म्हणजे साधारणतः 45 दिवसाचं हे आपलं काशीफळ झालेलं आहे. सर्वीकडेच फुलं भरपूर प्रमाणात चांगले दिसायला लागलेले आहेत आणि संपूर्ण परिसर मी दाखवायचा. आणि पपई, आपण पपई लावलेली आहे. मागच्या शूटमध्ये बरीचशी छोटी होती, पहा आता चांगली डेव्हलप व्हायला लागली. आता जवळजवळ 11:30 झालेले. टेम्परेचरने पानं पहा कशा पद्धतीने होतात. सकाळी जर पाहिलं तर पानं टवटवीत राहतात. आणि संपूर्ण व्हिडिओ शूट करायला लावेल मी. पूर्ण ग्रीनरी झालेली आहे. संपूर्ण शेत असं हिरवं गच्च दिसायला लागलेलं आहे. झाडे आपले चांगले सेट व्हायला लागलेले आहेत. पपई पण चांगली सेट झालेली आहे. तरी आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढं दाखवण्याचा प्रयत्न करत होतो का काय काय आपल्याला चांगल्यात चांगले घेता येईल. आता इथं पहा, फळमाशीने डंक मारलेली आहे. ट्रॅप लावतोय आपण आता. मी कॅमेरामॅनला सांगेल. आणि शेतात फिरल्यानंतर नुकसानीची बाजू आपल्याला दिसत राहते. म्हणजे फायदाही दिसतो तो, नुकसानही दिसतं. तरी असो, आता या साईडचं तुम्हाला गंगाफळ दाखवायला लावतो. आणि याचं उत्पन्न जर म्हटलं तर 5 रुपये किलो जरी आपलं विकल्या गेलं तरीही भरपूर झालं, या मताचा आहे मी. माझ्या मुलाला दाखवायसाठीच मी आज घेऊन आलो. आता या 2-3 दिवसात तो जर्मनी वापस जातोय. पण त्याच्या फ्युचरसाठी हे सगळं मोसंबीचा मळा आपण तयार करून ठेवणार आहेत. तरी व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. आणि मला गंगाफळ खायला पण आवडतं. त्याला त्याची आवडती भाजी ती गंगाफळ. त्याला भरपूर आवडतं गंगाफळची भाजी. आमच्या खानदेशात किंवा सर्वीकडेच गंगाफळची लाल रश्श्यातली भाजी केल्या जाते. बऱ्याचशा भंडाऱ्यांमध्ये वापरल्या जाते. तरी आपण आज एवढीच माहिती देऊ. मुलाची ओळख पण करून दिली आणि एक आपण मॉडेल तयार करतोय, त्याचा मी तुम्हाला कंटिन्यूमध्ये व्हिडिओमध्ये दाखवतोच. पॉज करून घ्या. तरी माझं असं म्हणणं राहील का आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढंच देऊ. 1-2 दिवसात आपण एक नवीन शेतकऱ्यांसाठी मशीन डेव्हलप करतोय, ते आपण दाखवणारच आहे. स्वतः माझं ITIमध्ये त्या क्षेत्रातलं शिक्षण झालं आहे. म्हणजे गव्हर्नमेंट ITIत असताना फार्म मेकॅनिक, पहिले आमचं जो कोर्स होता त्याचं नाव फार्म मेकॅनिक होतं. पण त्याच्यानंतर गव्हर्नमेंटने मेकॅनिक ॲग्रिकल्चर हे नाव केलं होतं. 2 वर्षाचा आमचा डिप्लोमा कोर्स होता. तो मी 90-92ला कंप्लीट केला होता. पण आज मेकॅनिकल ॲग्रिकल्चर म्हणजे शेतात लागणारे अवजारे हे कशा पद्धतीने डिझाईन करायचं हे तेव्हा शिकलो होतो. आज त्याचा आपण आपल्या शेतकऱ्यांसाठी फायदारूप करून घेणार आहे. खूप सुंदर सुंदर डिझाईन बनवलेले आहेत. शॉर्टच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेली आहेत. या 2-3 दिवसामध्ये सविस्तर व्हिडिओ आपण त्याचा घेणार आहेत, त्याचे ट्रायल घेणार आहेत. माझ्या शेतात तर लागणारच आहे. माझ्या शेतात झाल्यानंतर काय काय त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स येतील ते फेस केल्यानंतर नक्कीच आपण शेतकऱ्यांना विक्रीसाठी पण आपण ते काढणार आहेत. कमी खर्चातले सुंदर मशीन हे आपण डेव्हलप करतोय. नक्कीच त्याचे शॉर्ट्स व्हिडिओमध्ये मी दाखवत राहील. एकदा चालू झाल्यानंतर ट्रायल पण आपण प्रत्येक शेतकऱ्याला बोलवून शेतात ट्रायल देऊ. तरी असो, एवढंच बोलतो आणि आज इथंच थांबू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.
आणि मित्रांना शेअर करा. बेल आयकॉनची घंटी जरूर दाबा. धन्यवाद.